धुळे जिल्ह्यातील एका सरपंचावर सध्या कौतुकाचा वर्षाव होतोय। दाभाशी गावातील लोकनियुक्त सरपंच नंदिनी पाटील यांनी महावितरण विभागाने दिलेला 84,000चा दंड स्वतःचे मंगळसूत्र विकून भरलाय। कुमार भाऊ रावल यांच्या मदतीने आम्ही गावात रॅलो बसवला। तर त्यासाठी तात्पुरती टेस्टिंगसाठी आम्ही विकचा वापर केला होता। त्यासाठी काही विरोधकांनी त्यांचे व्हिडिओ काढून जळगावला आणि नाशिकला पाठवले। तर जळगाव आणि नाशिक हे महावितरण यांनी नरढाणा येथे कंप्लेंट केली। त्यानंतर आम्हाला त्यांनी दंड बसवला 84,000 रुपये। मग आम्ही गावात पानपट्टी आणि घरपट्टी वसूल करायला गेलो। त्यानंतर मग आम्ही असा विचार केला, गावाचे लोक आता सध्या कोरोना चालू आहे, कोरोनाच्या समस्या आहेत आणि आता शेतीला पैसे लागणार आहेत, त्यासाठी लोकांकडे पैसे नाही आहेत। मग यासाठी आम्ही ग्रामपंचायतचे सगळे सदस्य आणि घरातले सगळे माझे कुटुंब वगैरे आम्ही असा विचार केला की आता काय करायचं बुवा। मग आम्ही माझं जे सोनं होतं, मंगळसूत्र आणि अंगठ्या, 2 अंगठ्या, त्या आम्ही गिरवी ठेवल्या आणि तिथून ते पैसे काढून काही ते महावितरणाचं आम्ही बिल भरलं। आमच्या गावात सुरुवातीला पाण्याच्या खूप प्रॉब्लेम होत्या, क्षारयुक्त पाणी होतं। त्यानंतर या समस्या पाहून ग्रामपंचायतीने आरो प्लॅन उभारला, पण काही कारणास्तव महावितरण कंपनीने त्याची वीज खंडित केली। त्यानंतर पुन्हा गावात समस्या निर्माण झाल्या, पण गावातील सरपंच सौ नंदिनीबाई यांनी आपले सोने तारण ठेवून 84,000 असं काहीतरी ते एकूण रक्कम जमा केली व पुन्हा आरो प्लॅन याला सुरुवात केलेली आहे। या गावाला चांगले लोकनियुक्त सरपंच लाभले, त्याचा आम्हाला अभिमान आहे।